नमस्कार मैत्रिणींनो, मी आज कुकिंग चॅनल चालू केलेले आहे. तर स्वागत आहे आपले रुपालीस किचन मध्ये. आजच्या माझ्या प्रथम व्हिडिओ मध्ये मी आज बनवणार आहे डाळ बट्टी. खूप सोप्या पद्धतीने खूप चवीला रुचकर व स्वादिष्ट अशी डाळ बट्टी मी बनवणार आहे. तर माझ्या चॅनल वरती तुम्हाला सिंपल व्हिडिओ चवीला रुचकर अशी रेसिपी मिळेल. तर लगेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करा. चला सुरुवात करूया आपण डाळ बट्टीला. कुकर मध्ये पाणी घेऊया व ते शेगडीवरती गॅसवरती ठेवूया. तर आपण एका डिश मध्ये तुरीची डाळ घेऊया. तुरीची डाळ आपण स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घेऊया. पाणी गरम झाल्याच्या नंतर ही डाळ आपण त्यात टाकूया. बघा अशा पद्धतीने. त्यामध्ये थोडंसं आपण तेल ॲड करूया. खूप छान मऊ अशी शिजते. त्यात आपण थोडीशी हळदी पावडर टाकूया. असं स्मॅश करून घेऊया. त्याला झाकण लावून आता शिजवायला ठेवूया. तर मैत्रिणींनो, मी आता घेते डाळ बट्टी पीठ. तर मी काय केलं, गहू, चणा डाळ व थोडंसं त्यामध्ये सोयाबीन ॲड करून दळून आणलं. मी आता हे पिठाला चाळणीने चाळून घेते. तर मी घेते आता 5 ते 6 माणसांसाठी हे पीठ. असा ओवा ॲड करते जेणेकरून डाळ बट्टी खूप चवदार. त्यामध्ये आपण थोडंसं हळद पावडर टाकूया. त्यामुळे डाळ बट्टीला खूप छान असा कलर येतो. थोडंसं बेकिंग सोडा टाकूया जेणेकरून डाळ बट्टी खूप कुरकुरीत आणि मऊ देखील होती. नुसार मीठ. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया. त्यामुळे डाळ बट्टीला छान असे लेयर येतात. असं स्मॅश करून घेऊया. आता आपण त्यात पीठ मळून घ्यायचंय ना, त्यात पाणी टाकून खूप छान असं पीठ मळून घेऊया. हे बघा आपलं असं खूप छान असं पीठ झालंय. त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. बघा किती छान कलर आला आहे पिठाला. आपण बट्टीसाठी पाणी ठेवूया या भांड्यामध्ये. तर मी आता याचा थोडासा गोळा असा घेतलेला आहे व त्या गोळ्याला असं गोल व्यवस्थित स्मॅच करून घ्यायचं, गुळगुळीत करून घ्यायचं. त्याला थोडंसं भेगा राहतात, काही प्रॉब्लेम नाही. हा असं तर मी आता एवढे गोळे बनवून घेतलेले आहे 5 ते 6 जणांसाठी. इडली पात्र घेऊया. मी इडली पात्रातच करते कारण महिला भगिनींना ॲडजस्ट करणं खूप जमतं. बघा इडली पात्रामध्ये असे हे गोळे ठेवून घ्यायचे आणि नंतर या पात्रामध्ये ठेवून घ्यायचे. काय करायचं, या पात्राला खाली असं तेल लावायचं जेणेकरून डाळ बट्टी खाली चिपकत नाही. वापरायला मी ही पण लसूण पेस्ट वापरली असती, पण नाही, आपण हा ताजाच लसूण वापरूया. हे बघा मिरच्या बारीक करून घेतलं, लसूण आणि मिरची. आता आपण डाळ बघू छान शिजलेली आहे का. बघा आपली डाळ खूप छान अशी शिजून झालेली आहे. खूप घट्ट अशी शिजलेली आहे. आता वरण बनवून घेऊ. सांबाराला फोडणी देण्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसण आणि कढीपत्ता, कोथिंबीर, सांबर मसाला, हळद पावडर, लाल मिरच पावडर आणि हे सुकं खोबरं. पातेल्यामध्ये आता वरणासाठी, सांबारसाठी गरम पाणी करून घेऊया. गरम पाणी टाकल्याच्या नंतर छान अशी तरी येते. तर आपण आता गॅसवरती कुकरमध्ये तेल टाकूया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आता आपण तेल तापलेलं आहे, मोहरी टाकून घेऊ. मोहरी, त्यामध्ये थोडेसे जिरे, ही लसण आणि मिरचीची जी पेस्ट आपण कुटून बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेऊ. आपण एकदम गरम होऊ. त्याला छान असं परतून घेऊ.
परतून घ्यायचं पहिले. कोथिंबीर, पुढे लाल मिरची पावडर व सांबार मसाला टाकून घेऊ. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ. खोबरं पण छान असं परतून घेऊ. थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं व मसाला छान असा शिजवून द्यायचा. नंतर वरण हे खूप स्वादिष्ट लागतं. हे गरम पाणी टाकून शिजवून घेतल्यानं चांगला मसाला वरण खूप सुंदर लागतं. जी मी कोथिंबीर ठेवली होती बाकी ती आता टाकून घेऊ. तर आता बघा आपल्या वरणाला छान अशी तरी येत आहे. बघा डाळबट्टी आपली खूप छान अशी आलेली आहे मऊ. तर आपण गॅसवर आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण दालबट्टी तळून घेऊ. तेल खूप छान टाकलेलं आहे. बघा दालबट्टी खूप छान लेअर येत आहे दालबट्टीला. हे बघा तर बघा मैत्रिणींनो, आज आपली डाळबाटी तयार आहे. बघा किती छान आहे. गरमागरम डाळबाटी खूप सुंदर अशी झालेली आहे. मऊ खूप सुंदर अशी झालेली आहे. तर खूप तोंडाला पाणी येतंय. तोंडाला पाणी येणारी आपली डाळबाटी तयार आहे. तर